अनेको गावांमध्ये त्या डॅश 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 महाराजांची कथा ऐकून शंकराचं मंदिर बांधायला काढलं, पण अनेको विचारवंतांचे विचार ऐकून त्या गावामध्ये अजून लायब्ररी नाही बनली आहे. आपल्याला काहीतरी गोष्ट घेण्यासाठी यूज केलं जातंय, आपल्याला ॲज अ डेटा म्हणून वापरण्यात येते, ॲज अ मार्केट म्हणून आपल्याला यूज करण्यात येते. म्हणून भारत हे सगळ्यात मोठं मार्केट म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून अखंड जगताचा डोळा आपल्यावरती आहे. आपण विश्वगुरू झालोय म्हणून आपल्यावरती त्यांचा डोळा नाही आहे. ठीक आहे, किंवा इथे राहणारे सगळे रामाचे भक्त आहेत, इथे राहणारे सगळे विठ्ठलाचे भक्त आहेत म्हणून ही लोक किती गोड आहेत ग बाई, म्हणून लोकांचा आपल्यावरती डोळा नाही. हा कसा माझा, हा मासा माझ्या गळाला कसा लागेल आणि ह्याला मी आज 100चं विकते, उद्या मी ह्याला 10,000चं कसं विकेन, ह्याच्यासाठी लोक आपल्याकडे बघतायत. भगवान कृष्णाने आपल्याला प्रत्येक वेळेस एकच सांगितलंय, असे तसे भक्त नाही, ज्ञानी भक्त. जर तू खरा ज्ञानी भक्त असशील ना, तर तू या मूर्तीच्याही पलीकडे जाऊन मला भजशील. अखंड अध्यात्म इज मेकिंग यू कपेबल टू लिव्ह अ गुड लाईफ इन दिस युनिवर्स, मेकिंग दिस युनिवर्स ब्युटिफुल. नाही, पण आत्ताच्या व्यक्तीला ती सोय उपलब्ध आहे म्हणून रात्रीचा 12 वाजता उठतो माणूस आणि पिझ्झा ऑर्डर करतो. गरज निर्माण केली जाते. ही गोष्ट आपल्याला ऐकताना फार साधी वाटते, पण विचार करा, आपण असं वर्तन किती वेळा करतो? दिवसातून एकदा करतो, आठवड्यातून एकदा करतो, की महिन्यातून एकदा करतो, की रोज करतोय आपण हे?